सर नमस्कार. नमस्कार. सर तुमचं नाव आणि पत्ता सांगा ना. माझं नाव गणेश जीवन कुंभार आहे. ओके. मी राहणार तालुका उमरगा, राहणार कदमापूर इथे आहे मी. ओके. आता तुम्ही ही मिरची केली बरोबर ना? हो. तर किती गुंठे मिरची आहे तुमची? आपली हे मिरची आहे 15 गुंठे. 15 गुंठे. हा. आणि व्हरायटी कोणती याची? व्हरायटी आहे अनुष्का. अनुष्का व्हरायटी. हा. ओके. तर तुम्ही मिरची कधीपासून करताय? मिरची आता हे पहिलाच आपलं वर्ष आहे. पहिलं वर्ष आहे. हो. बरं, तुम्ही आता समजा तुम्ही याच्यासाठी वेगळं पण केलं काहीतरी? वेगळं काहीच नाही केलं. आपल्याला काय माहिती बी नव्हतं, पण आपण आता ही शिकवण झाली आपली. बरं. हां, म्हणजे तुम्ही काय वापरलं याच्यासाठी? आपण वापरलेला आहे सॉइल चार्जर, एनर्जी बुस्टर. ओके. केलेली आहे. म्हणजे तुम्ही याला बेसलोस काय भरलाय? कृषी अमृत 2 बॅग. हां, सम्राट. म्हणजे शक्ती सम्राट, म्हणजे एस भरले तुम्ही? हो. शक्ती सम्राट मिरॅकल हे भरले तुम्ही त्याच्यामध्ये? ओके. तर किती दिवसात झाली ही मिरची तुमची? ही आहे बघा प्लॉट आता 3 महिन्याचा कम्प्लीट आहे. 3 महिन्याचा कम्प्लीट झाला? 3 ते 4 महिने झाले त्याला. 4 महिन्याचा कम्प्लीट झाला. ओके. आता तुमच्याकडे या भागामध्ये मिरची आता समजा आपण आलो तर कुठंच काही नाहीये बरोबर ना? नाही. म्हणजे तुमच्याकडे कोणी करत नाही उन्हाळ्यात काहीच? कोण पाणी बी नाही, ते करत बी नाही. करत बी नाही. ओके. आता तुम्ही ह्या वर्षी मिरची केली बरोबर आहे? हो. तर तुम्हाला काय वेगळे पण वाटतंय? म्हणजे वेगळे पण असं वाटतं की आपण बी काय केलं, ट्राय केलं पाहिजे नाही. हा, आपल्याला येते ना पीक आपलं, हा. मग आपण का बरं केलं नाही पाहिजे. बरोबर पाणी तर आहे आपल्यापाशी भरपूर, बरोबर. म्हणून आपण बी काय उत्साह पाहिजे ना. नक्कीच उत्साह पाहिजे बरोबर. आणि दुसरी गोष्ट म्हणजे समजा तुम्ही एसआयटीची माहिती तुम्हाला कशी मिळाली, मग तुम्ही कसं कशी कशी वळाली? मला बी माहिती नव्हतं. म्हणजे माझे भाऊ आहेत चुलत, हा, त्याने व्हिडिओ बघत होते पहिल्यापासून 1-2 वर्षाखाली. बर. हा, त्यांच्यापासून मी बी त्याने इथं मिरची लावलं पलीकडे. ओके. ते मिरच्यामध्ये मग त्याने ते थोडं व्हिडिओ मी बी त्यांच्या संगत बघत राहिलो. बरोबर. म्हणून आम्हाला बी माहिती नव्हतं ही कसं करायचं, काय करायचं. मी बी व्हिडिओ मध्ये मग ते असं वाटलं की आपण बी केल्या सक्सेस होते. नक्कीच. तिच्यामध्ये ओके. मग आता याच्यानंतर तुम्हाला काय आता बदल काय वाटतोय पिकामध्ये? काय फरक काय तुम्हाला? फरक म्हणजे चांगली सेटिंग आली. ओके. आता इथं आपण जर बघितलं तर मग आता ह्या जर मिरच्या जर आपण जर बघितल्या तर डायरेक्ट झुंबडाची सगळा बरोबर की नाही? पानं कमी मिरच्यात जास्त दिसतंय खालून बरोबर की नाही? म्हणजेच काय एकंदरीत लाग भरपूर लागलाय मिरचीचा बरोबर ना? ओके. त्याच्यानंतर वरती जर आपण जर बघितलं तर फ्लावरिंग पण चालू आहे सगळी बरोबर ना? म्हणजे फुलांची संख्या पण भरपूर आहे त्याच्यामध्ये बरोबर. म्हणजेच काय खालीन मिरची पण भरपूर आहे आणि तुमचं हे लाग पण जो आहे म्हणजे वरती फ्लावरिंग पण चालू आहे आणि फुटवा पण चालू आहे बरोबर ना? आतापर्यंत किती मिरची तोडली तुम्ही? आतापर्यंत झाला असेल आपले 700-800 किलो झाला असेल. 700-800 किलो. किती तोडे केले तुम्ही? आता ही चौथा चालू आहे. चौथा चालू आहे. ओके. म्हणजे 700-800. पहिला तर मिरची झाडाला नव्हतीच, हा. म्हणजे असं नसलेली होती. आता ह्या वेळेस भरपूर सेटिंग आहे, भरपूर आहे. कारण की मिरचीची व्हेरायटी जरा ही असल्यामुळे ती लागत नाही. ओके. आता हिच्या जागी दुसरी व्हेरायटी नामधारी 55-31 राहत होती, तर आता कमीत कमी माझी 2 ते 3 टनापर्यंत मिरची गेली असती. ओके. म्हणजेच काय व्हरायटी आपली थोडीशी म्हणजे पडली त्याला, पण त्याला आपण अजून पोषण जर दिलं तर ती मिरची पण अजून आता समजा तिला लाग थोडा लेट लागलाय. लाग जो आहे तो थोडासा लेट आलाय बरोबर ना? म्हणजेच काय की तिला आता आपण पोषण जर भरपूर जर दिलं तरी आपल्याला उत्पन्न मिळणारच आहे. ओके. आता समजा तुम्ही 700 किलो मिरची तोडली बरोबर आहे, त्याचं किती उत्पन्न झालं असेल तुमचा अंदाजे? म्हणजे उत्पन्न पैशामध्ये उत्पन्न म्हटलं तर आपलं आता हे जेवढं ते म्हणजे मल्चिंग हे सगळ्या खताचं केलं तर त्याचा खर्च आपला निघालाय. सगळा खर्च निघालाय. तरी उत्पन्न किती निघालं असेल तुमचं? माझं उत्पन्न निघालेलं आता 25 ते 30,000 रुपये. 30,000. म्हणजे आता ही जी मिरची सगळी इथून पुढे सगळी प्रॉफिट मध्ये राहणार बरोबर? प्रॉफिट मध्ये राहणार. ओके. म्हणजे तुम्ही पार खत आणि औषधाचा आणि त्याच्यानंतर मल्चिंगचा आणि माणसांचा लेबरचा सगळा खर्च सगळा नील झाला तुमचा टोटल. आता फक्त प्रॉफिट उरले. प्रॉफिट आहे. ओके. म्हणजेच काय एकंदरीत खर्च तुमचा निघून आलाय, आता फक्त उत्पन्न आपल्या काढायचं बरोबर आहे. ठीक आहे. नक्कीच. आणि तुम्हाला आता समजा उत्पन्न तर आता समजा किती मिरची निघाली इथून पुढे काय वाटतं तुम्हाला? इथून कमीत कमी अजून 12 म्हणजे टोटल 10 तोड्याचं होऊ शकतात. आणि अजून 10 तोडे म्हणजे 10 तोड्याचं आहे. मग आता 3 धरा तिथले अजून 7-8 तोडे होईल वाटलेले होतील. पण आपण जर बेसलोस रिपीट केला तर आणि चालू होते, अजून चालू होईल बरोबर ना? म्हणजे इथून आणि 10 तोडे होऊ शकतात. 10 तोडे 10 तोडे होतील, 10-12 तोडे होतील. जेवढं आपण त्याला पोषण देऊ तेवढं काय होणार उत्पन्न
होणार. होणार आहे. ओके, नक्कीच. मग आता जर आपण जर बघितलं की तुम्ही काही केमिकल फवारणी वगैरे केलंय काही? काहीच नाही. काहीच नाही. म्हणजे तुमचं जशी आहे तसंच आहे, तिच्यावरच आहे. त्याच्यावरच आहे, म्हणजे दुसरं काहीच टाकलं नाही तुम्ही? काहीच नाही. ओके, म्हणजेच काय एकंदरीत आपण जर बघितलं तर शेतकरी जे मित्र आहेत समजा आज केमिकल शेती करतायत त्यांची काय परिस्थिती वाटते? त्यांची परिस्थिती म्हणजे त्याने काय केली, मिरची आहे हा. तर दुधनाळ मध्ये आहे मिरची. हम्म. त्यांचा प्लॉट तयार होऊ लागला म्हणजे ना आमच्यापेक्षा जास्त त्यांचं लय लवकर वाढलं. म्हणजे हा. 15 दिवसाच्या आधी मागून लावलेला होता प्लॉट. बरोबर. हा. 15 दिवसाच्या मग त्यांच्यामध्ये लगेच मिरची लागायला त्यांची तयार झाली. बरोबर. त्याने सारखं फवारणी म्हणजे ते त्यांना माहिती आहे आणि आपणाला काय कोणाचा प्रतिसाद नव्हता. बरोबर. मग त्यांच्यामुळं ते त्यांचं प्लॉट लगेच तयार झाला. पण भुरीमुळे सगळंच पार झालं त्यांचं. खराब झालं. बरोबर आहे. आपल्या बुरशीचे प्लॉटवर त्याने औषधं मारत होते हा. तरी बी गेली. तरी पण गेले, पण आपल्या प्लॉटवर बुरी आली होती, आले होते येऊन बी काय तेवढं काय हे नुकसान नाही झालं. दुसरी गोष्ट म्हणजे त्याची नुसती हाईट वाढली. बरोबर ना? पण हाईट वाढली, मिरची झाली ते बरोबर. पुन्हा गेली ती मिरची. हा, आता आपण जर बघितलं आपला प्लॉट जर बघितला तर आपल्या प्लॉटला फुटवा भरपूर आहे. बरोबर ना? म्हणजे आपलं झाड नुसतं वाढलं नाही, वाढलं नाही, आपलं डेरेदार झालं. बेरेदार. बरोबर ना? म्हणजेच काय की आपल्या झाडाला हाईट नाही वाढली पण माल भरपूर लागला. हो. आपल्याला महत्व कशाचं आहे? आपला म्हणजे एसटी ही चांगले आहे. कुठलाही केमिकल स्प्रे नाही केलाय. बरोबर ना? हो तर आता तुमच्या प्लॉटमध्ये सकाळच्या वेळेस आपण आले. बरोबर आहे. हो. तर मधमाशी कशी आहे तुमची? मधमाशी म्हणजे इथं प्लॉटच नाही तर, हा. आणि मधमाशीला तर यावंच लागेल. बरोबर. त्यांना त्यांचं चालत राहते, पण केमिकलच्या प्लॉटवर मधमाशी जात नाही ना? येत नाही. आपल्या प्लॉटवर भरपूर मधमाशी. हो. ओके, म्हणजे त्याच्यामुळे आपल्याला नैसर्गिक मिरची जी आहे, नॅचरल मिरची तयार होईल आपली. नाही, एसटी वर वापरले की शेती दमदार होते, बरोबर. सुपीक जमीन होते. ओके. आणि वापरल्यानंतर मग आता फक्त आपण 25% आपण शेतीवर इस्तेमाल केला तर एवढा रिझल्ट येईल. बरोबर. मग 100% वापरल्यावर किती रिझल्ट येत नक्कीच. हे प्रतिसाद आहे. ओके. ओके, चालेल. धन्यवाद सर.